एकदम खुला पाहिजे भाऊ. सद्गुरुनाथा धरून हाता नेल राऊळात, मला नेल राऊळात. सद्गुरुनाथा धरून हाता नेल राऊळात, मला नेल राऊळात. शुभासनावरी बसून कानी मंत्र पेरित, शुभासनावरी बसून कानी मंत्र पेरित ऐका सज्जनांनो, चालू सद्गुरु स्तवने. एक शास्त्र असं सांगतं, देवापेक्षा संत मोठे, संतापेक्षा सद्गुरु मोठे. कसे देवापर्यंत संत पोचवतात, पण सद्गुरु 84 ची फेरी चुकवतात. अरे रात्र दिवस जप चालत, रात्र दिवस जप चालत उलट्या नामानी, उलट्या नामानी. अरे रात्रंदिवस जप चालतो उलट्या नामानी, आपला उलट्या नामानी. सिद्धवार पाहून बसवलं मांडवण हवानी, सिद्धवार पाहून बसवलं मांडवण हवानी ऐका सज्जन, चालू सद्गुरु स्तवने. इको नको माऊली, आवाज खुला आणि बेस पाहिजे. मग जसं शाहिरांनी विषयाच्या माध्यमातून सवाल विषयावर लिहिलाय किलिंग मामा. काय नंदी नाही का, केंगले मामा नाहीच का, कांगले मामा. कारण काय झालंय, चालत राहा. पाहुणा नवीन आहे, कांगणे मामा. हा पाहुणा नवीन आहे, सांभाळून घ्या पाहुण्याला. जसं थितवार शाहिरांनी विचारलं, नंदी कोणत्या थितीला आणि कोणत्या वाराला जन्माला आला. मग थितवार नक्षत्राशिवाय कुठलाही कार्यक्रम सफल होत नाही. सृष्टीकर्त्यांनी ज्या वेळेला ब्रह्मदेवानी सृष्टीची उत्पत्ती करावी, विष्णूनी पालन करावं, शंकरांनी संहार करावा. मग थितवार नक्षत्र निर्माण केली. अरे 24 तासामध्ये किती जप होते, करावा गणिती, तुम्ह्या करावा गणिती. 24 तासामध्ये
तासाचा दिवस प्रत्येक जण श्वास घेतो, मग 24 तासामध्ये आपला श्वासोश्वास किती होतात हे फक्त आणि फक्त सद्गुरूच्या शाळेत शिकायला मिळतंय. अरे पारण्या तालुक्यात वडगाव अंमली गणपत बाबाची सावली, माझ्या बाबाची सावली. पारण्या तालुक्यात वडगाव अंमली गणपत बाबाची सावली, माझ्या बाबाची सावली. क्षत्र आधाराने कवन करत तीन गोदारा मावली. अरे क्षत्र आधाराने कवन करती गोदारा मावली. चकुप्यानं शाहीर बहत आहे अरे त्यांच्या कृपेनं शाहीर भरत गातो सभेची, अवगातो सभेची. गणितनाथाची कृपा आहे माझ्या शिरावरती. अरे 24 तासामध्ये किती जप होती करा गणिती, करा गणिती आहे. शाहीर भरत तर नित्य वंदितो सद्गुरूचे चरणी नाही. म्हणून सज्जन हो, नेमाप्रमाणे गण गवळण सद्गुरु स्तवन संपन्न झालं. पुन्हा दुरुक्ती करतो. आपण म्हणतो देव 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 कुठे, चारी धामाला जातो, काशी यात्रा करतो, मथुरा गाया, आळंदी पंढरी. अरे खरे देव या कलियुगामध्ये सांगतो बरं, खरे देव आपल्या घरात आहे. जा पंढरपूरला, वाता भक्ती विजय, मग कळत खरा देव कोण आहे. आणि नवे नवे हरिपाठामध्ये माऊलींनी सुद्धा उल्लेख करावा. सर्व घटी राम देहादी एक सूर्य प्रकाश सच रेशमी. नेमाप्रमाणे गण गवळण सद्गुरु स्तवन संपन्न झालं. विषय लागलेला आहे नंदी पुराण, आणि विषयाच्या माध्यमातून शाहिरांचे महत्वाचे 2 सवाले पुन्हा दुरुक्ती करतो बरं मंडळी. 2 पक्षाचे 2 वकील आम्ही फक्त, जेस तुम्ही वाद नसून हा संवाद आहे. लान थोर व सभा बसली जशी देवावानी.
टाळ्यानं स्वागत करतो, धन्यवाद देतो. मग आता झालाय तो कलगी तुरा आणि कलगी तुऱ्याला सुरुवात. इंद्र दरबारी सभा भरली, अरे इंद्र दरबारी सभा भरली, गणगंधर्व दान यक्ष किन्नर महान, तेहतीस कोटी देव होते त्या सभेकारण. शिकनावाचा ऋषी आला होता त्या सभेत चालून, अवे सोबेला तो हलवीन, नाही केला सन्मान कोणी मग अपमान झालं. सज्जन हो, इंद्र दरबारी सभा भरलेली आहे. 33 कोटी देव गणगंधर्व यक्ष किन्नर, काही ऋषी मुनी आहे. पंचकी नावाचा ऋषी आला त्या सभेमध्ये. अतिथीचा सत्कार झाला नाही. आपली संस्कृती सांगती मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव. मोठेपणा सांगत नाही, पण आल्या आल्या आमच्या गंगले मामांनी बालवाडीत गेलो अक्षर उच्चारता येत नाही. मामांची ना आमची 2 दिवसापूर्वी फक्त आणि फक्त मोबाईलवर ओळख झाली. आल्या आल्या पहिलं शाहिरांच्या गाड्या, लांबून आले शाहीर, चहा पाणी, लगेच भोजन अतिथीचं. तसा अपमान झाला त्या शिकामुनीचा. इंद्र राजांचा, देवांचा राजा इंद्र आहे, पण अतिथीचा सत्कार केला नाही. त्या शिकामुनीच्या अंतर्दृष्टीने पाहिलं, इथं थांबून आपला उपयोग नाही म्हणे. आला माघारी तेव्हा चालून तो शिकामुनी दान, अवशी करूची दान. गंगेच्या काठावर बसला अपकार. सभेमधून उठला, गंगेच्या काठावर आला, स्नान संध्या केली आणि ज्योतपाला बसला. 1000 वर्ष तप केलं असं पुराण सांगतं. 1000 वर्ष तप केलं कोणी? त्या शिकामुनीनी. अरे ब्रह्मदेवर झाले प्रसन्न, त्या ऋषी कारण शिकामुनी ऋषी कारण.
शिकामुडीला कशासाठी एवढा खडतर तप चालले बाबा? ब्रह्मदेव बोलू लागले, शिकामुडीनी सांगावं, गुरुवर्य ऋषीवर्य 33 कोटी देवांचा राजा आहे म्हणे. तिथं माझा अपमान झाला. मग काय म्हणणे? काही नाही, फक्त आणि फक्त एक मुलगा असा माझ्या पोटी द्या, आणि तो मुलगा एक ना एक दिवस त्या इंद्राच्या सिंहासनावर बसवलेला मी पाहिला पाहिजे. सृष्टीकर्त्याला मागणं मागितलंय, अशक्य नाही. वरून अग्नी वायू बोलावले त्या ब्रह्मदेवानी, अव ब्रह्म की देवानी तीन देवर हजर झाले ग्रंथाची मोहनी. सज्जना हो, स्पष्टीकरण ऐकायला येते ना? धन्यवाद. मग ब्रह्मदेवानी वर मागिवास दिला त्या शिकामुनीला. 3 देवांना बोलवलं गेलं, अग्नी वायू आणि वरुण. 3 देवांचा अंश, अक्षदा, तांदूळ. कारण सुरुवातीला सांगितलं प्रत्येक शास्त्र पुराण भिन्न भिन्न मत भरले गेले, शिकामुडीच्या जटेमध्ये ठेवले, आणि योग्य वेळ येईल त्या वेळेला सांगितलं शिंडी झटक म्हणजे तुला मुलगा मनासारखा होईल. इथं शाहिरांचा सवाल आहे नाही का? मग सवाल काय? तो नक्की कधी जन्माला आला, थित कोणती, वार कोणता, नक्षत्र कोणतं? वाचण्यात आलं वार बुधवार आहे, अर्बुज नक्षत्र आहे, आणि थित नवमी आहे. थित वार नक्षत्र झालं. शंभू महादेव बसते कशावर नाही का? नंदीच्या अगोदर सिंहासन कशाच जाणे. महामंडळी, शंभू महादेवांचं नित्याचं राहणं कुठे आहे? स्मशानभूमी नाही का? मग रामपाऱ्यामध्ये
आपण म्हणतो संत साधू मुनी ऋषी मुनी पहाटेचे 3 ते 6 ही ब्रह्ममुहूर्त सांगितला. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, गंगेवर स्नान संध्या करावा, नित्य ध्यान करावं. कुणाचं? भरत शाहीरान शिंदे शाहीर इथं ह्या गोंदे गावामध्ये कार्यक्रमाला आले, पण दोघांच्या डोळ्यापुढं आमचं गावन प्रपंच दिसतो. देवांचा देव कोण आहे? महादेव नाही का? माऊलींनी काय सांगितलं? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. देवाचा देवे आपण कोण धाडका? होत कशाचं वाहन मंडळी, आसन नाही का गावान, सांगन नियमाप्रमाणे. अरे नित्य नियमानी बसत होत शिळेवर धान. शंकर भगवान नंदी कधी आणि कसा वाहन म्हणून विषयाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. पण नंदीच्या आधी आसन कशाचं? तर नित्याने एका शिळेवर बसायचं. शंकर भगवान जशी, ऐका बरं मंडळी, जसे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई 1400 वर्ष जगलीला चांगदेव बुलतांब्याचे सर्पाचा चाबूक जिवंत वाघावर आले भेटायला. ज्ञानदादानी सांगावा, सोपान काकांनी सांगावं, ज्ञानदादा अरे अतिथी आलेला आहे. केली आज्ञा निर्जीव भिंत, रेल्वे भरती तशी पळा लागली. तसा शिळेला हुकूम करायचे कोण? महादेव प्रभू. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अरे शास्त्र पाहून, हे शास्त्र पाहून. आता थोडासा सवाल पुसतो, उघडा करा कान. विषय चालला गोंदे गुळे गावाला, या गोंदे गावाने. अरे आता एक मी सवाल विचारितो कलगी वाल्याला. देवांचा अंश नंदी, नंदी 3 देवांचा अंश आहे नाही का? वरुण, अग्नी, वायू, ब्रह्मदेवाचा बरे. मग शाहिरांना इथं सवाल आहे, 3 देवांचा अंश नंदी, बीज कुणाचा सांगा, शेंडीवदी बीजनी डांगा. या प्रश्नाचं उत्तर देव पुढं गाणं बोला. राजी
तसं ह्यो शाहीर बरळतोय. वरून अग्नी वायू तीन देवांचा अंश नंदी ब्रह्मदेवानी वर दिलाय. तरी शाहीर विचारतात बीज कुणाचा. अरे बीजाशिवाय उत्पत्तीच नाही. शाहीर ज्ञानी आणि हुशार आहेत. कुणाचा एकटा शाहीरांचा आणि स्वर्गीय कैवल्यवासी शाहीर रामदास नाथाजी गुंड त्यांचं व्यासपीठ हे. भगवंता पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास सद्गती दे, चिरशांती लाभो. आठवड्यातून 3-3, 4-4 कार्यक्रम शाहिरांचे त्या शाहिरांचे व्हायचे. मग नंदी जन्माला आला शिकामुळीच्या शेंडीतून. ब्रह्मदेवानी अक्षदा तांदूळ म्हटलं वेगवेगळ्या शास्त्रामध्ये. पण बीज कुणाचा तरी असल्याशिवाय तुमचा आमचा जन्म नाही. आपण काही संत नाही, देव नाही. संतांना देवांना बीज लागत नाही. ते अयोनी संभव आहे. अरे सद्गुरु माझ्या गोदाराम ज्ञान सिंधू भरला, ज्ञान सिंधू भरला. शाहीर बरं तर नित्य लागतो त्यांच्या चरणाला. पहा मंडळी, पहिली बारी मोठी होत असते. शाहिरांच्या